असं का बघताय सगळे? काय बघताय म्हणजे? अख्ख्या महाराष्ट्रात कधी कुठल्या पोरीनं असा फ्लेक्स लावला होता का? नाही. मग तू का लावला? का लावला म्हणजे? की आर्मीत सिलेक्ट होणार आहे म्हणून. अगं हो, होणार आहे. झालाय का अजून? होईल की. माझं गुडलक आहे त्याच्या बरोबर. गुडलक काय म्हण तुझं? अगं तुझं मत गुडलक असेल ग त्याच्या बरोबर. तुला गरज काय होती? कशाला लावलं ते पोस्टर? मानलेला भाव आहे तो माझा म्हणून लावलं. मग आता मी 12वीला पहिला आलो तर माझा लावशील का फ्लेक्स? होय ग? हे दाद्या, तू कशाला मध्ये बोलतोय रे? आम्ही बोलतोय ना तुझ्याशी. तू ग बस. आणि बरं का सौरभ, तुझं वर्गात पहिला येणं काय नवीन आहे व्हय? दरवर्षी येतोच की पहिला. त्यात काय विशेष आहे? बघितलं काय? सख्ख्या भावापेक्षा मानलेला भाऊ महत्वाचा वाटतो हिला. अगं पण लावलं ते लावलं, पण त्याच्यावर असं कशाला लिहायचं? आपला भाई लष्करात जाई. आता यात काय चुकलं माझं? फ्लेक्स लावला ते बी शुभेच्छा द्यासाठीच ना? अहो जाऊ दे की अक्का, पोरगीने शुभेच्छा दिल्या तर काय बिघडलं? नाहीतर काय. आणि चांगलेच कामासाठी फ्लेक्स लावले ना. उगाच कुणाचा वाढदिवस आहे म्हणून थोडीच लावलाय. नाहीतर काय. पण शिकले तू फोटो जर चांगला टाकायला पाहिजे होतास बघ. होय ग. फोटो चांगला टाकायला पाहिजे होता. तो फ्लेक्स बघितला ना, म्हणजे नाना किती चिडतील माहितीये का? नाही चिडणार. मी सांगते नानांना काय ते. कुणाला? आपल्या नानांना नव्हे. या टायमाला ते तुझं काय बी ऐकून घेणार नाही. असू दे. मी काय घोडचूक नाही केली फ्लेक्स लावून. मी बोलते नानांवर. शिकले तिथले तर कशाला सगळे बोलताय तिला? पोरीचं तोंड पडलं का नाही? कोण? आम्ही बोलतोय व्हय. नाहीतर काय. आता लावलं फ्लेक्स तर लावलं, एवढं ना काय होतंय? अगं बायानं तुम्हाला काही कळतं का? आज सांच्याला तिला बघायला पाहुणं येणार आहेत. आता त्यांनी हे पोस्टर बघितलं म्हणजे काय होईल? आता हे पाहुणे येणार आहेत ते कधी ठरलं? यांनीच बोलवलं होतं. काय होते काय माहिती. काही चाललंय काय घरात? हा, बघा की. अगं पाहुणे बघायला येणार आहेत हे आपल्याला पण सांगितलं नाही. आम्हाला तर कुठं माहितीये. कर जित्या. आणि असू दे, झालं ते बरंच झालं. काय? शीतलीनं फ्लेक्स लावला ते बरंच झालं. का? काय आहे, आता फ्लेक्स बघितला की नाही, हे आलेले पाहुणे आल्या पाहुणे रिटर्न. अगं बर का? जर का नाना फ्लेक्स वरनं शीतलीला काय बोलला की नाही, तर आपण सगळ्यांनी मिळून शीतलीची बाजू घ्यायची. कळलं का? हा होय. आप्पा. हो दाद्या, तू जर का इकडचं तिकडे केलंस ना तर मग बघच. मी कशाला काय बोलतोय? बघा तुमचं तुम्ही. आता नाही बोलणार तू. जीजे, आता अजिंक्यला लगेच जावं लागणार का आर्मीत? आता पैसे भरलेत म्हणल्यावर जाऊ तर लागणारच की ग. अगं पण मी ऐकलंय की भरती झाल्यावर आधी ट्रेनिंग असतं कुठेतरी त्यांची. कसली ट्रेनिंग? हेच की बंदूक का काहीतरी चालवायला शिकवतात. हा आता ती शिकवूनच पाठवत असतील ग. नाहीतर आपल्याला कशाला येते ग ती बंदूका फंदूक चालवायला? वय का जीजी? ट्रेनिंग झाल्यावर लगेच पाठवतात का बॉर्डरवर? पाठवत असतील. मग जेवणाचं सगळं त्यांचं त्यांनाच करावं लागत असेल, हाय का नाही? अगं एखादा आचार्य असेल की त्यांचा तिकडं. आणि नसला तर? नसलं तर माझ्याचं लय अवघड आहे बघ. का? आता का म्हणजे खाण्याच्या बाबतीत आज्याची कसली मिजास आहे माहित आहे ना तुला? वाईस मीठ जेवणात कमी जास्त झालं तर चालत नाही त्याला. हा मग अवघड आहे. अगं हे उद्या आर्मीत भरती झाला आणि जेवण चांगलं मिळालं म्हणून परत आला तर एवढं भरलेले पैसे फुकट जातील की बघ. काय ग तू काय एवढी तनतन करत आलीस? बाकी इज्जत काढली भोईट्यांची तुमच्या नातवानं. काय झालं आता? मेन चौकात जाऊन बघा आता काय जाऊन बघू? तुमच्या नातवानं काय उद्योग केलाय ती. हे तुमचा नातू सारखं म्हणू नकोस. काय केलं ते तर नीट सांग की मला. नाकच कापलंय आमचं.
असं काय केलं त्यानं मला बी कळू देत की जरा. त्या देशमुखांकडनं पैसे आणल्यात आर्मीच्या भरतीसाठी. मग मग काय त्याचा मोठा फ्लेक्स बी लावलाय मेन सडकाच्या चौकात आर्मीसाठी पैसे दिलेत म्हणून. मग तुम्ही दिलं असतं पैसे तर तुमचा बी लागला असता की ते फेस का फॅस काय म्हणतात ती. म्हणजे तुम्हाला माहित होतं ना त्या देशमुखांच्या भैयानं पैसे दिलेत ती. काय ग जयडे तुला बी माहित होतं ना मला का सांगितलं नाही. हे तिला उगाच काय बोलू नकोस हं. आम्हाला पण मगाशीच कळाले. आणि हे बघ त्याला काय करायचं ते त्याला करू देत. आपण कशाला मध्ये पडायचं. तुम्ही उगा त्यांना पाठीशी घालू नका. तुम्हाला माहितीये ना त्या देशमुखांचं घर कसं आहे ती फार धुवून खात्याल ह्यासनी. त्याचा तो निस्तर तू नको काळजी करू त्याची. बघू दे मग त्याचं त्यासनीच जे काय असेल ती बाहेरच्या बाहेर निस्तारा म्हणाव. तिथं घरापर्यंत आलेलं मला चालणार नाही आधी सांगून ठेवते. आणि मग सातारा ताडून ताडून मारला त्याला. भैया पाहुणे कुठे गावात निघालोय. गावात कुठे पवारांच्यात. पवारांच्यात काय विशेष. अहो ते सुरेंद्र पवार आहेत का नाही त्यांच्या पुरीला स्थळ बघा आलोय मी. कंट्रोल भैया. अरे काय कंट्रोल. माझी सटकायच्या त्याला इथनं सटकवा. पाहुणे तुम्हाला माहिती का तुम्ही कुणाला बघायला चाललाय. होय पवारांच्या पुरीला. लेकिन वो कौन है पता है क्या. हो नाही हे बघा ती है. हा चांगली आहे की. अरे काय चांगली आहे. कंट्रोल भैया. टॅलेंट. माणूस भला दिसतोय त्याला खरं सांगायला नको. सांगा खरं सांगा त्याला. कसं आहे पाहुणे या पुरीच्या आठवड्यात असलं 2 तरी फ्लेक्स लागतातच बघ. आठवड्यातनं 2. होय अहो बाकीच्या पोरी लग्न करून सासरी जातात सासरला स्वर्ग बनवतात. पण ही पोरगी सासूरवाडीतल्यांना स्वर्गात पाठवल. फार डोकाने येडी आहे का नाही भैया. हा तशी मात्र पोरगी दिसत नाही हो. हवं दिसतं तसं नसतं म्हणूनच तर गोळ आहे. अव निस्ती पोस्टरबाजी करत असते बघा ही. हा हो गावात काय बी असू दे हिचा फ्लेक्स आहेच. म्हणजे असं सारखं सारखं चालतं बाई. अहो पाहुणे ज्या गावात जाईल ज्या घरात जाईल तिथं बी असंच पोस्टर लावल बघा. अवघडच आहे हे प्रकरण. तुम्ही जे स्थळ आणलंय त्याचं फ्लेक्सचं दुकान आहे का. हेच दुकान. नाही नाही अर मग महिन्याला 10,000 खर्चच आहे फ्लेक्स लावायला. अहो तिला आजारच आहे फ्लेक्स लावायचा.